पाईपलाईन कामाच्या डिसाय नियोजनाविरोधात नागरिक आक्रमक. टिपू सुलतान चौक ते मिर्झानगर रस्ता बंद. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी अखेर टिपू सुलतान चौक ते मिर्झानगर हा मुख्य रस्ता दगड आणि राडारोडा टाकून बंद केला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये काम करताना कोणतेही योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ते तसेच उघडे ठेवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभागाचे नगरसेवक अनिल वर्मा घटनास्थळी पोहोचले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन आणि कंत्राटदाराच्या मनमानीवर सवाल उपस्थित केले. नागरिकांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्यावर पडून असलेले लोखंडी भंगार आणि इतर साहित्य तातडीने हटवावे. नवीन पाईपलाईन नंतर घडांना त्वरित नळ जोडण्या द्याव्यात. तसेच खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. जोपर्यंत कामाचे योग्य नियोजन होत नाही आणि समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनानंतर प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार तातडीने कारवाई करणार का, तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना या समस्येतून दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रेस रिपोर्ट प्रतिनिधी जाकीर खान, बुलढाणा.